हा व्हिडिओ त्या भडव्यासाठी चिखली गावातला भाडखाऊ भडवा तो त्या महिलेच्या कपड्यामध्ये सुद्धा हात टाकत होता. म्हणजे त्या महिलेचं मी पुन्हा आता स्टेटमेंट ऐकलं. अरे भाडखाऊ जातीवादी भडव्या सरपंच तू त्या गावचा, अरे काय सांगत होता तू भाडखाऊच्या की तिथं इल्लीगल मध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला होता म्हणून. अरे तू मोठ्या जे राजकारणी लोक आहे ना त्यांच्या तिथं जाऊन बघ तू, त्यांनी कितीक जागा हडपल्या, कितीक जागा अनलिगल आहे त्यांच्यावाल्या, कितीक त्यांचे कारखाने कोणते काय काय कंपन्या आहे हे आहे ते आहे ते बघ तू जाऊन. अरे आज माझा राजा जर नसताना आज माझे छत्रपती शिवाजी महाराज राजे जर नसते ना तर आज तुले भाडखाऊच्या सरपंच तू आज मी तुला अजून शिव्या देतो की भाडखाऊच्या आज तुले त्या औरंग्याचे आणि शाहिस्ते खानाचे आणि अफजल खानाचे तुले ढुंगणं धुवा लागले असते तुले. अरे भाडखाऊच्या लिगल अनलिगलच्या गोष्टी करतो तू. अरे 350 वर्ष आधी जर माझा राजा जन्माला जर नसता आला ना तर हे कायदा कलम हे जे कायदा सांगते ना का इल्लीगल जे सांगत आहे ना बोलत आहे ना ते कलम कायदा लिहिणारे सुद्धा जन्माले नसते आले. थोडं भान राहू दे. ज्या राजामुळं आज तू जिवंत आहे, नाही तर आज तू शाहिस्ते खानाची औरंगजेबाची त्या अफजल खानाची ढुंगणं धूत बसलेला असता तू भाडखाऊ सरपंच तू. अरे लाज वाटायला पाहिजे की एका महिलेच्या कपड्यामध्ये तिचे हात टाकत होता म्हणते तू. असा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणत्या स्त्रीचं रक्त नाही खवळणार रे. त्या गावातले का मर्द होते की नामर्द होते काही लक्षण होतं त्यांचं की ते एका महिलेला बेअब्रू करत होते तर